नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज ज्या विषयावर बोलणार आहोत, खरं तर तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. तो प्रसंग म्हणजे ऑल इंडिया रेडिओवर झालेला प्रसंग आहे. केवळ हृदयनाथ मंगेशकरांनी तिथल्या नोकरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक गीत लावलं म्हणून त्यांना नोकरी गमवावी लागलेली होती. ही परिस्थिती. बरं ते गीत तरी कुठलं तर ने मजसीने परत मातृभूमीला. म्हणजे एक देशभक्तीपर गाणं लावलं म्हणून मंगेशकर कुटुंबातल्या कोणाला तरी त्या काळच्या सरकारनी नोकरीवरनं काढून टाकलेलं होतं. आता आपण येऊया आज. म्हणजे इतकी वर्ष निघून गेली आणि एक पोलीस अधिकारी, IPS अधिकारी त्यांनी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे RSSच्या मंचावरून एक भाषण केलं आणि त्याच्याबद्दल काही गौरवोद्गार काढले म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. सर विश्वास नांगरे पाटील, जे ते कार्यक्रम झाला त्याच्यानंतर वाद झाले, काय तुम्ही सांगाल नेमकं हे लोकांना काय असं वाटू शकतं हे की असं अशा प्रकारची टीका होते? सर्वप्रथम ज्या आपल्या प्रेक्षकांनी ते नेमकं काय म्हणाले हे ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आपण ही एक क्लिप ऐकूया. जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी. गत वर्ष 100 साल पूरे हो गए. इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है. यहाँ त्रिपाठी जी, हंसा जी शुद्ध हिंदी में उन्होंने बात किया. मेरी हिंदी ब्रोकन हिंदी है. तो मैं काय झालंय माहितीये, आपल्याकडे पाऊस प्रथम केरळात येतो आणि मग तो केरळचा पाऊस सरकत 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 महाराष्ट्रापर्यंत येतो. तसंच आता एक वेगळा आपल्याकडे गोष्ट घडते, ते म्हणजे वाद केरळात होतो आणि मग तो सरकत सरकत महाराष्ट्रापर्यंत येतो. ही सगळी सुरुवात केरळामध्ये झाली, जिकडे काँग्रेसचं नव्याने आलेलं सरकार आहे. तिकडे केरळमध्ये केरळ विद्यापीठ, मल्याळम विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून ज्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अपुरी राहिली, ती संधी गमावली त्यांनी, अशा काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी झोड उठवली म्हटल्यानंतर मुख्यमंत्री असलेल्या व्ही सतीशन यांना देखील त्याच्यावर उडी घ्यायला लागली आणि त्यांनी देखील या कुलगुरूंचा पाणउतारा केला. आता 2 काँग्रेसच्या नेत्यांनी पाणउतारा केला म्हटला की लगेच कम्युनिस्ट पक्ष यावर गप्प राहील कसा, म्हणून माजी मुख्यमंत्री पिनारी विजयन यांनी पण या 3 कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि अशा प्रकारे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जायची काही गरज नव्हती असं सांगून RSS ही बद्दलची आपली वैचारिक अस्पृश्यता आणि द्वेष सगळा बाहेर काढला. या सगळ्याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे की अशोक गेहलोत यांनी तर मध्यंतरी आज जर इंदिरा गांधी असत्या तर RSS वर बंदी आली असती असंही एक वादग्रस्त विधान केलेलं होतं. आज महाराष्ट्रात नेमकं काय घडलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एका कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमामध्ये हंसाबेन यांच्यासारख्या योग शिक्षिका आहेत, GST वर भाष्य करणारे कमिशनर, संस्कृतीवर भाष्य करणारे, योगा शिकवणारे, असे सगळेजण या शताब्दी कार्यक्रमात आपापले विचार मांडत होते आणि तिथे जाऊन आपले विचार एक डेकोरेटेड पोलीस ऑफिसर म्हणून विश्वास नांगरे पाटील यांनी मांडले आणि त्याच्यामध्ये त्यांनी RSS मधल्या शिस्तीबद्दल गौरवोद्गार काढले. आता हे गौरवोद्गार काढल्यानंतर त्यात आक्षेप घेण्यासारखं असं काही होतं असं मला वाटत नाही. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी आपण केरळपेक्षा मागे नाही हे दाखवत
त्यांच्या विरोधात एक ट्विट केलं आणि त्यात असं लिहिलं की एका बाजूला संविधानाची शपथ घ्यायची, समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायची आणि दुसरीकडे समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या संघाच्या व्यासपीठावर जायचं आणि जाहीर स्तुती करायची, हे योग्य आहे का असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर जनतेच्या पैशावर तुमचं वेतन येतं हे विसरू नका असा टोला काँग्रेसचे आमदार राऊत यांनी लगावला. आता प्रश्न असा आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा पगार हा जनतेच्या पैशातून येतो हे तर खरंच आहे, पण मग ज्या आमदार महाशयांनी ही टीका केलेली आहे त्या आमदार महाशयांचे भत्ते, त्यांचं घर, त्यात इलेक्ट्रिसिटी बिल, त्यांचं मोबाईल, त्यांचा मानधन, या सगळ्या गोष्टी कुठून येतात? त्या सगळ्या गोष्टी सुद्धा जनतेच्याच पैशातून येत आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि RSS मध्ये जाऊ नका असा फतवा सरकारनं काढलाय का, याची पण या ठिकाणी आपल्याला विचारपूस करावी लागेल. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी इफ्तार पार्टीला गेलेलं चालतं, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेलं चालतं, परंतु एका सांस्कृतिक संघटनेच्या शताब्दी कार्यक्रमात गेलेलं मात्र चालत नाही. आणि ती संघटना देखील कशी तर ज्याची स्थापना परम वैभवते तुम्हे तत्स्वराष्ट्रम, म्हणजे आपल्या देशाचं जे परम वैभव होतं, गतवैभव होतं, ते परत आणण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रार्थना दररोज म्हणणारी अशी ही संघटना की ज्याची 83,000 स्थानकं आहेत की जिकडे संघ शाखा भरतात, 1,77,000 असे सेवा प्रकल्प आहेत आणि 60 लाख हे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. आज हजारो युवक आपल्या इंजिनिअरिंग, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट यांच्या फ्लरिशिंग करिअर सोडून देशाविदेशातून इकडे येऊन आयुष्यभराकरता या सेवा प्रकल्पांमध्ये स्वतःला झोकून देतात. ते कशामुळे? आणि या सगळ्याचा जर तुम्हाला काय निषेध करायचा असेल आणि हे सगळ्याचा तिरस्कार करायचा असेल तर किमान समजून घेण्याकरता तरी त्यांच्यात एकदा जाऊन बघा, अशी विनंती जर कोण करत असेल आणि त्याला प्रतिसाद जर एखादा अधिकारी देत असेल तर त्यात चूक काय? अशी विनंती रतन टाटा यांना केली गेली, कुमार मंगलम बिर्ला यांना केली गेली, अशीच विनंती अनेकांना केली गेली. आणि रतन टाटा एवढंच काय तर नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी हे दोघंही संघस्थानावर येऊन संघाचं कौतुक करून त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाहीररित्या सहभागी झालेले आहेत. आणि परवा कुमार मंगलम बिर्ला उद्योगाचे प्रमुख, त्यांनी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या एवढ्या पसाराची, शिस्तीची, देशप्रेमाची, चारित्र्याचं कौतुक केलेलं आहे. अनेक अशा राष्ट्रीय आपत्ती होत्या की जिकडे सर्वात पहिले पोचणारे कोण असतील तर ते संघ स्वयंसेवक होते. मग तो लातूर किल्लरीचा भूकंप असेल किंवा चेन्नईमध्ये आलेलं चक्रीवादळ असेल, कोरोनामध्ये धारावीसारख्या अत्यंत स्फोटक जागी जाऊन केलेली सेवा असेल, या सगळ्या ठिकाणी जर संघाने येऊन कार्य केलं असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचं कार्य समजून घेणं हा काही गुन्हा आहे का? परंतु आपल्याकडे द्वेष एवढा आहे की प्रणव मुखर्जी हे संघस्थानी आले, संघाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्माच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार लिहिले. याबद्दल त्यांना अक्षरशः त्यांच्या पक्षाने वाईट टाकलं. मला असं वाटतं ही इतकी वैचारिक अस्पृश्यता आजच्या काळामध्ये अयोग्य आहे. किमान इतकं प्रचंड कार्य उभं करणाऱ्या संस्थेनी जर विनंती केली की किमान आम्हाला समजून घेण्याकरता तुम्ही इकडे या, बघा, अनुभवा, तेवढं जर कोणी पालन केलं असेल तर त्यात काही त्यांनी सेवा शर्तींचा भंग केलेला आहे असं मला वाटत नाही. आणि याच्यामध्ये सेवा बजावण्यामध्ये जी तटस्थता अपेक्षित आहे त्या तटस्थतेचा कुठे भंग झालाय असं काही समजायचं कारण नाही आहे. उद्या त्यांच्या समोर जर एखादी कायद्याचा प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये जर अशी संबंधित व्यक्ती आलेली असली तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. साधी गोष्ट आहे.
अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी यापूर्वी देखील झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्यावेळी करण्यात आलेला नाही आहे. अब रही बात पुनर्वसनाची, आपल्या स्वतःच्या पुनर्वसनाकरता आणि चांगली पोस्ट मिळण्याकरता म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची गरज विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्याला असेल असं त्यांचे विरोधक सुद्धा म्हणणार नाहीत. याचं कारण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या त्या ठिकाणी प्रथम सामाजिक सलोखा, सौहार्दता, शिस्त आणि कठोर अनुशासन याकरता त्यांनी केलेलं कार्य सगळ्यांच्या समोर आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये अतिरेकी आत अद्दाधुंद गोळीबार करत असताना काही मोजक्या लोकांसकट केवळ रिव्हॉल्वर घेऊन आत शिरायचा एक जिगरबाजपणा त्यांनी दाखवलेला आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन की जिकडे IPS व्हावं असं कोणालाही वाटणंच शक्य नव्हतं, अशा ठिकाणी जन्माला येऊन अपार कष्ट आणि मेहनत करून IPS सारखी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यशस्वीरित्या पास होणं, या सगळ्या जीवन प्रवासावर त्यांनी मन में है विश्वास अशा स्वरूपाचं एक आपलं आत्मकथनपर असं पुस्तक लिहिलं, जे आज वन ऑफ द बेस्ट सेलर आहे मराठीतलं. अगदी परवाच तुम्हाला सांगतो, 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल, महाराष्ट्रातले आणखीन एक अत्यंत डेकोरेटेड ऑफिसर ज्यांच्या निस्पृहतेबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल शंका घ्यायचं काही कामच नाही असे म्हणजे विकास खरगे, त्यांनी आपल्या जाहीर अशा ट्विटरवरनं एक प्रसंग सांगितला आणि ते म्हणजे ते एका ठिकाणी गेले होते, तिकडे स्पर्धा परीक्षांची तयार करणारी मुलं हातात विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास हे पुस्तक वाचत होती. त्यावेळेला भारावून जाऊन विकास खरगेंनी विश्वास नांगरे पाटील यांना फोन केला आणि त्या विद्यार्थ्याशी बोलायला लावलं आणि त्या मिळालेल्या 2 मिनिटात सुद्धा त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन आणि मार्गदर्शनाचं काम विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. अनेकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ते तरुणांना मार्गदर्शन करायचं काम करत असतात. त्यांच्या कामाविषयी काही आकस काही जणांच्या मनामध्ये असू शकतात, परंतु समाजातल्या सर्व घटकांना आपण एकत्र घेऊन चाललं पाहिजे. आणि इतकी प्रचंड मोठी संघटना 100 वर्ष पूर्ण करते, तेव्हा तिकडे जिथे माजी राष्ट्रपती पण गेलेले आहेत, भारतातले सर्वोत्तम पुरस्कार मिळालेले, पद्म पुरस्कार सर्वोत्तम मिळालेले उद्योगपती गेलेत, समाजसेवक गेलेत, गायक, कलावंत, लेखक गेलेत, अशा ठिकाणी त्यांनी जाऊन त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्ञानेश्वरी आणि इतर सगळे उतारे सांगितलेले आहेत. आणि त्यावेळेला संघाच्या शिस्तीचा जर त्यांनी उल्लेख केला असेल तर मग तुमची खाकी तुम्ही उतरवून ठेवा आणि संघाची खाकी तुम्ही तुमच्या अंगावर चढवा. पुनर्वसनासाठी तुम्ही हे केलं आणि तटस्थतेचं काय झालं, अशा प्रकारची कॉमेंट करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. ही जी अस्पृश्यता आहे, ही अस्पृश्यता संपली पाहिजे. संवाद जर बंद केला तर फक्त वाद वाढेल, एवढंच मला या निमित्ताने बोलावंसं वाटतं. सर, आज जेव्हा आपला नवीन पदभार नागपूरमध्ये त्यांनी स्वीकारला तेव्हा सुद्धा त्यांना पहिला प्रश्न पत्रकारांनी हाच विचारलेला होता. आधी पत्रकारांना त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते ऐकूया आणि त्यानंतर तुमची कमेंट मला हवी आहे. नागपूर शहरातले जे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही पोलिसांनी झाल्यानंतर त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो, कारण काही भाजप नेत्यांना त्यांना अर्बन नक्सली असल्याचं संबोधलं होतं, त्यावरून त्यांनी एन्काउंटरची भीती व्यक्त केली. आणि त्यालाच ऍड करून असं विचारतो सर, त्या भाषणामुळे किंवा त्या क्लिपमुळे खूप त्याच्यात वेगवेगळे अर्थ काढले जातात, तुम्हाला काय वाटतं? एकच उत्तर मी देईल, तेव्हा अजून त्या अनुषंगाने काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. हे पहा, सगळ्यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे, सन्मान आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता ती जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. त्यात जी मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत, रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो, आहे आणि राहू शकतो. पोलिसिंग हे रिॲक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोॲक्टिव्ह हे तिन्ही स्वरूपांचं असतं. एज्युकेशन, अवेअरनेस
आणि एन्फोर्समेंट हे पोलिसिंगचे भाग असतात. कायद्याचा ज्या वेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण, लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या सामाजिक सांस्कृतिक संघटना असतात त्यांचे जे रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जाणं आणि तिथल्या युवकांना, वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी 4 दिवसापासून या विषयावरती खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता. याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज, सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते. हे प्रतियश आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स असे प्रतिनिधी मला निमंत्रण द्यायला आलेले होते आणि ते निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे, ज्यामध्ये सांताक्रूजच्या योग इन्स्टिट्यूटच्या 90 वर्षाच्या हंसाजी या योग प्रबोधन योगावरती मार्गदर्शन करणार होत्या. CSTAT म्हणजे कस्टम, सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्सचे अपीलेट ट्रिब्युनल आहे. त्याचे कमिशनर साहेब हे GST आणि सीमावर्ती GST मधले रिफॉर्म्स आणि सीमावर्ती शुल्क कशा पद्धतीनं त्याच्यात बदल झाले यावरती मार्गदर्शन त्यांनी त्या कार्यक्रमात केलेलं आहे. स्पिरिच्युअल लीडर्स म्हणजे इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सुरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दिदी यांनी स्पिरिच्युअल लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं. हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे. जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे आणि मी जात असतो. हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्स नंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. आणि त्यामध्ये जसं मी इफ्तार पार्टीला बोलतो की एक ही सपमे खडे हो गए दोनों हुनर, कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज, म्हणजे सुराल फतियापासून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत असतो. रमजानचं महत्व पटवून देताना फक्त तोंडाचा, जिभेचा, डोळ्यांचा रोजा नसून चांगलं पाहायचं, चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, वाईटापासून दूर राहायचं, परहेजगार व्हायचं हे अभिप्रेत आहे. तसंच मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला एको देवा सर्व भूतांतरात्मा एकम सद्विप्र बहुधा दंती, एकच ईश्वर आहे आणि त्याची वेगवेगळ्या रूपामध्ये प्रार्थना केली जाते. मी या भाषणामध्ये तैत्तरीय उपनिषदामधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या क्लिप्स म्हणजे सिलेक्टिव्ह एक छोटीशी क्लिप ठेवली, पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत, आपण कृपया पाहाव्या. त्यामध्ये ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विना वदित मस्तु मा विद्विषावहे. आपण सगळे एकत्र येऊन परमेश्वराने आपला स्वीकार करावा, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करावं, आपलं ज्ञान हे एव्हर फ्रेश राहावं आणि लेट्स नॉट हेट इच अदर. एकमेकांचा द्वेष, तिरस्कार, असूया, चांगलं न बघवण्याची वृत्ती ही नष्ट व्हावी. धर्मामध्ये सगळ्या 3 क्रियापद आहेत, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. त्या भाषणातल्याच मी गोष्टी सांगतोय. प्रेम करणं, मदत करणं, सेवा करणं. आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे. विकृती जी असते ती दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेण्याची असते आणि प्रकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाण्याची असते. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं. आणि त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरी मधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तोते लावो प्राणी जात. विश्वबंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोललो. त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पाट्यावर रेड केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं.
पोलीसमधल्या करिअरमधल्या संधी आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट बद्दल माहिती दिली. तर हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे. त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काय मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो. धन्यवाद. तर तुम्ही बघितलं की नांगरे पाटील यांनी काय आपली भूमिका होती ती मांडलेली सर. अतिशय संयतपणे पुन्हा त्यांनी आपली जी भूमिका आहे या प्रतिक्रियेमध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. निश्चितच मला असं वाटतं कायद्याच्या चौकटीत राहून एका पोलीस अधिकाऱ्यांनी जसं वर्तन करायला पाहिजे तसंच त्यांनी वर्तन केलेलं आहे आणि या प्रश्नाचं राजकारण करण्याचा काही मुद्दा या ठिकाणी उद्भवत नाही. आपल्याकडे दुर्दैव आहे की पाकिस्तानची चर्चा करा असं आपल्याकडे सांगितलं जातं आणि त्यांच्या काळामध्ये हुरियतला लाल पायघड्या घातलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे पाकिस्तानची चर्चा करा, हुरियतसाठी लाल पायघड्या अंतरा, परंतु या देशामध्ये 1,77,000 सेवा प्रकल्प आणि ज्यांच्याकडे 60 लाख ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत अशा संस्थेशी बोलू नका, त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. अशा प्रकारचा संघावर अविश्वास दाखवायचं कारण काही नाही. विश्वास पाटील यांनी संघस्थानावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या देशामध्ये PFI सारख्या घातक संघटनेशी चुंबाचुंबी करता येते, त्यांच्याशी चर्चा करता येते. मुस्लिम लीग सारख्या संघटनेबरोबर जे अत्यंत धोकादायक आहे अशा संघटनेबरोबर राजकीय डायलॉग होऊ शकतो, सहकार्य होऊ शकतं, मतपेटीसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मात्र डायलॉग केला जाऊ शकत नाही. हे कुठल्या मानसिकतेचं लक्षण आहे? हाच माझा सवाल आहे. ज्या देशाचा पंतप्रधान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, गृहमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि संसदेच्या पटलावरून ही गोष्ट त्यांनी कधीही लपवलेली नाही, ती उघडपणे सांगितलेली आहे, स्पष्टपणे सांगितलेली आहे. असं असताना एक 100 वर्ष पूर्ण केलेल्या संघटनेच्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले म्हणून ज्या प्रकारची टीका विश्वास नांगरे पाटलांवर होतीये, खरंच तुम्हाला काय वाटतं ही टीका योग्य आहे का? किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल इतका प्रचंड आकस का आहे काही ठराविक लोकांच्या मनात? याबद्दल तुमची जी मतं असतील ती आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.